1923 सालची गोष्ट आहे. इजिप्तमधलं कायरो शहरातलं कॉन्टिनेंटल हॉटेल. एक अतिशय श्रीमंत ब्रिटिश लॉर्ड अंथरुणावर अक्षरशः तडफडतोय. प्रचंड ताप आणि श्वास घ्यायलाही भयंकर त्रास होत आहे. बरोबर रात्री 1:55 होतात आणि तो आपला शेवटचा श्वास घेतो. पण खरी अंगावर काटा आणणारी गोष्ट आता घडते. अगदी या क्षणी संपूर्ण कायरो शहराची वीज जाते. सगळीकडे नुसता अंधार. आणि तिकडे हजारो मैल दूर इंग्लंडमध्ये या लॉर्डची सुझी नावाची पाळीव कुत्री अचानक जोरजोरात ओरडायला लागते आणि पाहता पाहता तीही प्राण सोडते. अजबच आहे ना? आता हे सगळं का घडलं असावं? तर काही महिन्यांपूर्वीच या माणसानं 3000 वर्षे जुनी एक प्राचीन कबर उघडली होती. असं म्हणतात की त्या कबरीबाहेर एक अतिशय भयानक इशारा लिहिलेला होता, जो कोणी या फॅरोच्या शांततेचा भंग करेल, मृत्यू त्याला आपल्या पंखांवर बसून घेऊन जाईल. आणि खरोखर ह्या घटनेनंतरच्या अवघ्या 6 वर्षात या कबरीशी संबंधित तब्बल 22 लोकांचा अतिशय गूढ मृत्यू झाला. चला तर मग या विश्लेषणात आपण या गूढ शापाच्या अगदी खोलात जाऊया आणि सत्य काय ते शोधून काढूया. आपण पाहणार आहोत 1. ममीचा शाप, 2. महान शोध, 3. मीडियातील खळबळ, 4. राजा तुतनखामन, 5. गैरसमजाचे खंडन आणि 6. खरे अमरत्व. विभाग 2 द ग्रेट डिस्कव्हरी. तर या सगळ्याची सुरुवात होते नोव्हेंबर 1922 मध्ये. हॉवर्ड कार्टर नावाचे एक ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ इजिप्तच्या व्हॅली ऑफ द किंग्जमध्ये उत्खनन करत होते. मुळात कार्टर हे लहानपणापासूनच बरेच आजारी असायचे. त्यांच्याकडे फक्त त्यांच्या चित्रकार वडिलांचा एकच वारसा होता, तो म्हणजे पेंट ब्रश. त्यांचे जे प्रायोजक होते लॉर्ड कार्नारवन, त्यांनी 15 वर्षात पाण्यासारखा पैसा खर्च केला होता, पण हाती शून्य. त्यामुळे हा कार्टर यांचा अगदी शेवटचा प्रयत्न होता. यावेळी काही मिळालं नसतं तर निधी कायमचा बंद होणार होता. मग आला नोव्हेंबर 1922चा तो थरारक महिना. घटनाक्रम बघा कसा वेगाने बदलत गेला. 4 नोव्हेंबरला खडकात कोरलेल्या पायऱ्या सापडल्या. 5 नोव्हेंबरपर्यंत तो संपूर्ण जिना मोकळा झाला. 24 नोव्हेंबरला चक्क एक बंद दरवाजा सापडला, ज्यावर राजघराण्याचा शिक्का होता, तुतनखामन. आणि मग उजाडला तो 26 नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस. कार्टरने त्या दरवाजाला एक छोटंसं छिद्र पाडलं, आत पाहिलं आणि त्यांना आत सोन्याची लखलखती चमक दिसली. त्यांच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले, अद्भुत गोष्टी. मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा पुरातत्व शोध का मानला जातो हे एका साध्या आकड्यावरून लक्षात येईल. तो आकडा म्हणजे 5398. आत तब्बल 5398 अतिशय मौल्यवान आणि प्राचीन वस्तू जशाच्या तशा ठेवलेल्या होत्या. विचार करा, 3000 वर्षांपासून एकाही माणसाचा त्यांना स्पर्श झालेला नव्हता. आता या खजिन्यात नेमकं काय काय होतं? 10 किलो सोन्याचा मुखवटा, थेट उल्कापातातील लोखंडापासून बनवलेला खंजीर, सोन्याची महाकाय पेटी. पण या अमूल्य खजिन्यासोबत एक अतिशय विचित्र गोष्ट सापडली. ती म्हणजे 130 चालण्याच्या काठ्या. एका बाजूला एवढी अमूल्य संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला साध्या काठ्या. एवढ्या शक्तिशाली राजाला या काठ्यांची गरज का बरं भासली असावी? हे एक असं रहस्य आहे जे आपण थोड्याच वेळात उलगडणार आहोत. विभाग 3 द मीडिया फ्रेंझी. या ऐतिहासिक शोधानंतर आनंद साजरा करण्याऐवजी अचानक सगळीकडे एक अनामिक भीती पसरली. झालं असं होतं की कार्टर यांनी घरात एक सोनेरी रंगाचं पक्षी पाळला होता. एक दिवस अचानक एक कोब्रा त्यांच्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याने त्या पक्षाला खाऊन टाकलं. आता इजिप्शियन लोकांसाठी कोब्रा म्हणजे राजघराण्याचं अत्यंत शक्तिशाली प्रतीक. यामुळे स्थानिक लोकांमध्ये अशी अफवा पसरली की बापरे, मृत राजाने आता आपला सूड घ्यायला सुरुवात केली आहे. आणि याच भीतीला खतपाणी घालणारी आणखी एक भयंकर घटना घडली. लॉर्ड कार्नारव्हन यांच्या मृत्यूचा क्रम जर आपण पाहिला तर तो अतिशय विचित्र होता. सर्वात आधी त्यांना एका डासाने चावा घेतला. मग दाढी करताना चुकून ब्लेड लागल्यामुळे ती जखम उघडी पडली. त्यानंतर तिथल्या एका स्थानिक माशीमुळे त्या जखमेत संसर्ग झाला आणि अखेर 5 एप्रिल 1923 रोजी तीव्र तापाने त्यांचा मृत्यू झाला. या एका मृत्यूने संपूर्ण जगात अक्षरशः घबराट निर्माण केली. यानंतर तर मृत्यूंचं एक भयंकर सत्रच सुरू झालं. जॉर्ज जे गोल्ड कबर पाहून आल्यावर तापाने गेले. रिचर्ड बेथेल अचानक रक्ताच्या गुठळ्या होऊन गेले. लॉर्ड वेस्बरी यांनी थेट 7व्या मजल्यावरून उडी मारली. आणि ह्यातली सर्वात मोठी विडंबना माहितीये काय? आर्थर वेईगॉल हा तोच पत्रकार होता ज्यांनी या शापाच्या कथा सर्वात जास्त खपवल्या आणि तो स्वतःच ह्या शापाचा 21वा बळी ठरला. जे गूढ असतं ते नेहमीच भीतीदायक वाटतं आणि तत्कालीन वर्तमानपत्रांनी या भीतीचा अगदी पुरेपूर फायदा घेतला. विभाग 4 द रिअल किंग तुतनखामन. हा शाप खोटा की खरा हे समजून घेण्यापूर्वी मुळात हा राजा तुतनखामन नेमका होता तरी कोण हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
त्याच्या वडिलांनी देशावर एका नव्या धर्माची सक्ती केली होती, ज्यामुळे संपूर्ण इजिप्तमध्ये भयंकर अराजकता माजली होती. आणि याच अस्थिर, तणावपूर्ण वातावरणात एका अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकल्याला देशाचा राजा बनवण्यात आला होता. तर इथला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण त्याला नेहमी सोन्याच्या त्या भव्य आणि दैवी रूपात पाहतो, पण त्याचं वैद्यकीय वास्तव खूप भयानक आणि विदारक होतं. राजघराण्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहांमुळे त्याच्यात अनेक जन्मजात दोष होते. त्याचे पाय इतके वाकडे होते की तो आधाराशिवाय साधत चालूही शकत नव्हता. आठवतायत त्या 130 काठ्या? त्या याच कारणासाठी त्याच्या कबरीत ठेवल्या होत्या. त्याला हाडांचा आजार होता, सोबत मलेरियाचीही लागण झाली होती आणि वयाच्या अवघ्या 18व्या-19व्या वर्षी याच आजारपणामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. विभाग 5 डिबंकिंग द मिथ. आता या शापामागचं वैज्ञानिक सत्य शोधण्याची आणि गैरसमज दूर करण्याची वेळ आली आहे. ऐकून धक्का बसेल, पण तो जो शापाचा इशारा होता ना, तो प्रत्यक्षात तिथे कधीच लिहिलेला नव्हता. हो, अगदी खरंय. हा संपूर्ण मजकूर एका पत्रकाराने केवळ खळबळ उडवून देण्यासाठी आणि पेपर खपवण्यासाठी स्वतःच्या कल्पनेने रचला होता आणि उत्खनन करणाऱ्या टीमने त्यावर केवळ मौन बाळगलं. एका पत्रकाराची सुपीक कल्पना आणि एका हसऱ्या मौनातून हा जगातील सर्वात मोठा शाप जन्माला आला. मग जे मृत्यू खरोखरच झाले त्यांचं काय? तर त्यामागे एक अतिशय भक्कम वैज्ञानिक कारण होतं. 1963 मधील एका वैद्यकीय शोधानुसार ॲस्परजिलस नायगर नावाची एक बुरशी या प्राचीन कबरींमध्ये हजारो वर्ष जिवंत राहू शकते. ही बुरशी श्वासावाटे शरीरात गेली तर फुफ्फुसांना गंभीर सूज येते. विचार करा, अगदी साध्या अँटीबायोटिक्सने हा आजार सहज बरा होऊ शकला असता. म्हणजेच हा कोणताही जादुई शाप नव्हता, तर हा फक्त एक वैद्यकीय आजार होता. आणि 2002 मधील एका अभ्यासाची आकडेवारी तर या शापाच्या कल्पनेला मुळासकट मोडून काढते. बघा, कबरीत प्रवेश केलेले 25 लोक आणि प्रवेश न केलेले 19 लोक यांच्या मृत्यूच्या सरासरी वयामध्ये कोणताही मोठा फरक आढळला नाही. किंबहुना या तथाकथित शापित लोकांचे मृत्यूचे सरासरी वय चक्क 73 वर्ष होतं, जे त्या काळातील सामान्य आयुर्मानापेक्षा कितीतरी जास्त होतं. आता उरल्या त्या गूढ घटना. कायरो शहराची वीज जाणं हा कोणताही दैवी चमत्कार नव्हता. 1920च्या दशकात कायरोमध्ये वीज जाण्याची समस्या इतकी सामान्य होती की ते रोजचं होतं आणि ती कुत्रीबरोबर त्याचवेळी मरण पावली हा दावाही पूर्णपणे खोटा आहे. टाइम झोनचा नीट विचार केला तर कुत्रीच्या आणि लॉर्डच्या मृत्यूच्या वेळेत चक्क अनेक तासांचा फरक होता. त्यामुळे या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ योगायोग होत्या. आणि हे उत्तमरित्या स्पष्ट करतं की हा शाप किती खोटा होता. जर शाप खरोखरच असता तर ज्यांनी सर्वात आधी कबर उघडली, ममीला सर्वात आधी स्पर्श केला, ते सगळ्यात आधी मरायला हवे होते ना. पण तसं अजिबात झालं नाही. लेडी एव्हलिन 78 वर्ष जगल्या, डॉक्टर डग्लस डेरी 87 वर्ष आणि स्वतः हॉवर्ड कार्टर, ज्यांनी सगळ्यात आधी ती कबर उघडली, ते या शोधानंतर तब्बल 16 वर्ष ठणठणीत जगले आणि वयाच्या 64व्या वर्षी त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. विभाग 6 ट्रू इमॉर्टॅलिटी म्हणजेच खरे अमरत्व. प्राचीन इजिप्शियन तत्त्वज्ञानानुसार माणसाचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा जगात त्याचं नाव घेणारं कोणीही शिल्लक राहत नाही. तुटनखामनच्या नंतरच्या राजांनी द्वेषापोटी त्याचं नाव इतिहासातून पूर्णपणे पुसून टाकलं होतं. तब्बल 3000 वर्ष जग त्याला पूर्णपणे विसरलं होतं. पण हॉवर्ड कार्टर यांनी त्याला पुन्हा जगासमोर आणलं. जेव्हा लोक कार्टर यांना त्या शापाबद्दल विचारायचे, तेव्हा ते नेहमी हसून म्हणायचे, मी अजूनही जिवंत आहे. आज जगातील सर्वात प्रसिद्ध फॅरो जर कोणी असेल तर तो नक्कीच तुतनखामन आहे. यातून इतिहासाने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. माणसाचा खरा मृत्यू कोणत्या शापाने होत नाही, तर तो विस्मरणाने होतो. मग शेवटी जाता जाता हाच प्रश्न उरतो की आजच्या या आधुनिक जगात असं कोणतं कार्य आहे जे माणसाला खऱ्या अर्थाने अमरत्व देऊ शकेल? विचार नक्की करा.